Play sit and go tournaments 24/7 only on Ace23. This game involves an element of financial risk and may be addictive. Please play responsibly and at your own risk. ESBC सारखे नवे प्रवर्ग तयार करण्याचा अधिकार आता राज्यांना मिळालेला आहे. त्या संदर्भात 127 घटना दुरुस्ती विधेयक नुकतंच संसदेत मंजूर करण्यात आलेले आहे. पण 50% आरक्षणाची मर्यादा शिथिल केल्याशिवाय नव्या समूहांना आरक्षण कसं देणार असा प्रश्न उपस्थित होतोय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावेळी हा मुद्दा चर्चेत आलेला होता. आता 50% आरक्षणाची मर्यादा ही घातली कोण? घटना निर्मितीपासूनच ही तरतूद होती का? तर याचं उत्तर आहे नाही. 50% आरक्षणाची मर्यादा ही सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी खटल्यामध्ये घातली आहे. ज्यावेळी आरक्षणावर चर्चा केली जाते त्यावेळी इंदिरा साहनी खटल्याचा संदर्भ हा येतोच. नमस्कार, मी अभिजित जाधव. देशाच्या राजकारणाला आणि समाजकारणाला एक नवी दिशा देणारा हा ऐतिहासिक खटला काय होता जाणून घेऊया या आपण विशेष भागात. 1990चं दशक तसं राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या उलथापालथीच. म्हणजे 1991 साली भारतानं उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं आणि आपली बाजारपेठ जगभरासाठी खुली केली. त्याचवेळी दुसरीकडे भारतामध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावर राजकारण तापलं होतं. राजकीय कमंडलला मंडलच्या स्वरूपात उत्तर देण्यात आलं. म्हणजे 1 जानेवारी 1969 रोजी तत्कालीन प्राईम मिनिस्टर मोरारजी देसाई यांनी दुसरा मागासवर्गीय आयोग निर्मित केला. बिहारचे खासदार BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग नेमण्यात आला. त्यांच्या नावावरूनच या आयोगाचं नाव मंडल कमिशन असं पडलं. या मंडल कमिशनने 12 डिसेंबर 1980 साली महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या. त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसोबतच नोकरी आणि शिक्षणामध्ये इतर मागासवर्गीयांना 27% आरक्षणाची तरतूद करण्यात आली. पण हे या शिफारशी करेपर्यंत मोरारजी देसाई सरकार पायउतार झालं होतं. तिथं इंदिरा गांधी सरकार आलं होतं. इंदिरा गांधींनी या शिफारसी बाजूला ठेवल्या. पुढे राजीव गांधींनीही तोच मार्ग पत्करला. त्यानंतर सत्तेत आलेले पंतप्रधान VP सिंग यांना त्यांचेच सहकारी देवीलाल यांच्याकडून राजकीय आव्हान मिळत होतं. दुसरीकडे राम मंदिराच्या मुद्द्यावरून राजकारणही तापलं होतं. सरकार कधीही पडण्याची भीती होती. आपलं सरकार वाचवण्यासाठी VP सिंग यांनी मंडल कमिशनच्या शिफारशी बाहेर काढल्या आणि 6 ऑगस्ट 1990 साली आपण OBCंना 27% आरक्षण देतोय असं जाहीर केलं. आता हे मंडल कमिशनच्या शिफारसी त्यांचं सरकार वाचवू शकलं नाही. पुढे काँग्रेसचं म्हणजे पंतप्रधान PV नरसिंहराव यांचं सरकार आलं. आधीच मंडल कमिशनच्या शिफारसीवरून देशात आंदोलनं सुरू होती. मग सवर्णांना खुश करण्यासाठी PV नरसिंहराव यांनी आर्थिक निकषावर 10% आरक्षण लागू करत असल्याची घोषणा केली. आता दिल्लीतील वकील इंदिरा साहनी यांनी या दोन्ही आरक्षणाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. म्हणजे या आरक्षणामुळे राईट टू इक्वॅलिटी म्हणजे समानतेचा अधिकाराचं उल्लंघन होते. तसंच व्यक्तीचं मागासलेपण ठरवण्यासाठी जात हा मुद्दा असू शकत नाही असं सांगत त्यांनी एक याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 9 जजेसच्या बेंच निर्माण केलं. 9 न्यायाधीशांच्या एक बेंच निर्माण केलं. या बेंचसमोर काय मुद्दे होते? तर पहिला मुद्दा होता की आरक्षणाचा आधार हा जात असावा की आर्थिक निकष. दुसरा मुद्दा होता घटना कलम 16(4) हा घटना कलम 16(1) ला अपवाद आहे का? तिसरा मुद्दा होता घटना कलम 15(4) मध्ये नमूद करण्यात आलेला मागास प्रवर्ग आणि घटना कलम 16(4) मध्ये नमूद करण्यात आलेला मागासवर्ग एकच आहे का? आता या मुद्द्यावरून म्हणजे व्यक्तीचं मागासलेपण ठरवण्याचा आधार हा जात असावा की आर्थिक निकष या मुद्द्यावरून या बेंचमध्ये मतभेद होते. म्हणजे 6 न्यायाधीशांचं असं मत होतं की व्यक्तीचे मागासलेपण ठरवण्यासाठी जात हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तर 3 न्यायाधीशांचं असं मत होतं की आर्थिक निकषावर आरक्षण देणं गरजेचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्या घटना दुरुस्तीवेळी एक विधान केलं होतं. म्हणजे मागास प्रवर्ग हा दुसरं तिसरं काही नसून
मागास जातींचा एक समूह आहे. याच आधारावर इंदिरा साहनी खटल्याचा निकाल लागला आणि जातीय आधारावर देण्यात आलेलं ओबीसींना आरक्षण हे कायम ठेवलं आणि आर्थिक निकषावर देण्यात आलेलं आरक्षण हे रद्दबदल केलं. दुसरं एक महत्त्वाचं याच्यामध्ये निर्णय देण्यात आला तो म्हणजे 50% आरक्षणाची मर्यादा. इंदिरा साहनी खटल्यामध्ये न्यायालयानं सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडता कामा नये. पण नंतरच्या काळात अपवादात्मक परिस्थितीमध्ये ही मर्यादा सरकारांना ओलांडता येते असाही निर्णय देण्यात आला. इंदिरा साहनी खटल्यामध्ये आखून दिलेली 50% आरक्षणाची मर्यादा ही आता अनेक राज्यांमध्ये ओलांडली आहे. म्हणजे केंद्र सरकारने EWS म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शनला दिलेलं 10% आरक्षण हेही यामध्ये मर्यादा ओलांडतं. त्यामुळे मराठा, जाट, गुज्जर, पटेल यांच्या आरक्षणाचा प्रश्न हा इंदिरा साहनी खटल्यापाशी येऊन थांबतो. मराठा आरक्षणाच्या वेळी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं की आता आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व राज्यांचं मत काय आहे याची चाचपणी करणं गरजेचं आहे. सध्या तरी इंदिरा साहनी खटल्याचा पुनरावलोकन करणं गरज नाही. पण भारतातील विविध जात समूहांच्या आरक्षणाची मागणी आणि आरक्षणाचे प्रश्न लक्षात घेता येत्या काळात इंदिरा साहनी खटल्याचं पुनरावलोकन होईल हे निश्चित. तोपर्यंत तरी देशाच्या राजकारणावर आणि समाजकारणावर इंदिरा साहनी खटला परिणाम करत राहणार हे नक्की. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.